3 फायनल्स, 3 नियर मिसेस आणि आता एक नवीन कॅप्टन जी फायनल लाईन क्रॉस करणार आहे. दिल्ली कॅपिटल्सची WPL जर्नी आता त्यांच्या सगळ्यात डिफायनिंग चॅप्टरमध्ये एंटर झाली आहे. विमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या 3 सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने स्वतःला कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यात कन्सिस्टंट टीम म्हणून इस्टॅब्लिश केलं. ऑस्ट्रेलियन लेजंड मेग लॅनिंगच्या लीडरशिप खाली दिल्ली कॅपिटल्सने लगातार लीग स्टेज टॉप केले आणि WPL 2023, 24 आणि 25 मध्ये फायनल पर्यंत पोहोचले. काम लीडरशिप आणि स्मार्ट प्लॅनिंग सोबत वेल बॅलन्स स्क्वॉडने दिल्ली सगळ्यांसाठी टफेस्ट अपोनेंट बनली होती. दिल्लीच्या या डॉमिनन्सच्या मागे मेग लॅनिंगची कॅप्टन्सी एक मोठा फॅक्टर होती. प्रेशर मोमेंट्समध्ये तिचे कंपोज डिसिजन मेकिंग, रोल्समध्ये क्लॅरिटी आणि बिग मॅच सिच्युएशन मॅनेज करायची एबिलिटीमुळे दिल्लीला टाईट गेम्स आणि नॉकआउट प्रेशरमधून बाहेर पडायला मदत झाली. पण सगळं बरोबर करून सुद्धा एक गोष्ट परत परत सुटत होती, ती म्हणजे ट्रॉफी. 3 फायनल्स, 3 वेळा हार्ट ब्रेक आणि इथे स्टोरीला एक नवीन टर्न मिळतो. WPL 2026 कडे जाता दिल्ली कॅपिटल्स आता एक इमोशनल आणि स्ट्रक्चरली दोन्ही अँगलने सेम टीम राहिलेली नाही. मेग लॅनिंग आता कॅप्टन नाही आहे आणि लीडरशिपची रिस्पॉन्सिबिलिटी आता जेमिमा रॉड्रिग्स कडे दिली गेली आहे. एक अशी प्लेयर जी या जर्नीमध्ये सगळे हाईज आणि लोज जगली आहे. हा फक्त कॅप्टन्सी चेंज नाही, हा एक आयडेंटिटी शिफ्ट आहे. जेमिमाच्या कॅप्टन्सी सोबत दिल्लीची लीडरशिप काम ओव्हरसीज फेज मधून बाहेर येत एक एनर्जेटिक आणि एक्सप्रेसिव्ह इंडियन लीडर कडे शिफ्ट होते. जेमिमा इंडियन विमेन्स क्रिकेटचा प्रेझेंट आणि फ्युचर रिप्रेझेंट करते. फिअरलेस, वोकल आणि ड्रेसिंग रूम सोबत डीपली कनेक्टेड. 3 सीझन्स मेग लॅनिंग खाली शिकून ती ते सेम कोर व्हॅल्यूज पुढे घेऊन जाते. आता टीमला लीड करते एक अशी व्यक्ती जी त्या हार्ट ब्रेक्सला समजते, त्या हंगरला शेअर करते आणि एक्झॅक्ट काय बदलायचं आहे ते जेमीला माहिती आहे. आणि हा चेंज टीमच्या माइंडसेटमध्ये स्पष्ट दिसून येतो. 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला आता व्हॅलिडेशन प्रूव्ह करायची गरज नाही. त्यांना माहिती आहे की ते एक टॉप साइड आहेत. आता जे ते चेस करतायत ते आहे क्लोजर. 3 फायनल्स मधल्या लॉसेसमुळे स्क्वॉड मेंटली टफर झाला आहे. प्रेशर मोमेंट्समध्ये जास्त अवेअर झाला आहे आणि ज्या छोट्या एरर्समुळे ट्रॉफी हातातून निघून गेली होती ते सुधारायचं डिटर्मिनेशन तयार झालं आहे. फोकस आता कन्सिस्टन्सीवरून कन्व्हर्जनकडे शिफ्ट झाला आहे. बॅलन्स अँगलने बघितलं तर दिल्ली कॅपिटल्स अजूनही लीगमधील सगळ्यात कंप्लीट टीम्स पैकी एक आहे. बॅटिंगमध्ये अजूनही एग्रेशन आणि स्टेबिलिटीचा परफेक्ट ब्लेंड आहे. टॉपवर शफाली वर्माचे एक्सप्लोजिव्ह स्टार्ट, मिडलमध्ये जेमिमाची अँकर किंवा एक्सेलरेट करायची एबिलिटी आणि एक्सपिरियन्स इंटरनॅशनल प्लेयर्स जे प्रेशर ॲब्झॉर्ब करू शकतात आणि गरज असेल तेव्हा स्कोरिंग रेट पुश करू शकतात. हा फ्लेक्झिबिलिटी दिल्लीला कंडिशन्स आणि अपोजिशन्स प्रमाणे क्विकली अडॅप्ट करायला मदत करतो. बॉलिंगमध्ये स्ट्रेंथ, व्हेरायटी आणि डिसिप्लिन आहे. दिल्लीचा अटॅक कधीही फक्त रॉ पेसवर बेस नव्हता. तो कंट्रोल, मॅचअप्स आणि एक्सपिरियन्स स्मार्टली यूज करण्यावर डिपेंडेंट होता. वर्षभर या बॉलिंग युनिटने कन्सिस्टंटली लीग स्टेज मॅचेस जिंकून दिल्या आहेत. 2026 मध्ये इंटेंट अजून शार्प आहे. तो म्हणजे फक्त टोटल्स डिफेंड करणं नाही, तर प्रेशरमध्ये गेम्स क्लोज करणं, एस्पेशली नॉकआउट्समध्ये जिथे दिल्ली अधिक कमी पडली होती. कॅप्टन्सी सोडून अजून एक मोठा चेंज म्हणजे एनेबेल सदरलँड या WPL सीझनमध्ये आपल्याला खेळताना दिसणार नाही. हा दिल्लीसाठी एक मोठा झटका आहे, कारण ती टीमची एक इम्पॉर्टंट ॲसेट मानली जात होती. तिच्या जागी अलाना किंग खेळताना दिसणार आहे, जिचा फॉर्म रिसेंट वर्ल्ड कपमध्ये कमालचा होता. इमोशनली सुद्धा दिल्ली कॅपिटल्स आता वेगळी दिसते. नॉईज कमी आहे, क्लॅरिटी जास्त आहे आणि एक क्वाईट कॉन्फिडन्स आहे जो एक्सपिरियन्समुळे येतो. आधीच्या सीझन्समध्ये चॅम्पियन टीम बिल्ड करायची होती, आता फोकस आहे चॅम्पियन्स बनायचा. हा रिबिल्ड नाही आहे, तर ही रिफाइनमेंट आहे. जेमिमाचा रिसेंट परफॉर्मन्स वर्ल्ड कपमध्ये आपण सगळ्यांनीच बघितला होता आणि ॲज अ यंग सेन्सेशन ती तोच गेम WPL मध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून दाखवेल असं सगळेच होप करतील. WPL 2026 सुरू होत असताना दिल्ली कॅपिटल्स एक क्रॉस रोडवर उभी आहे. 3 सीझनच्या डॉमिनन्सनी शेप झालेली आणि फायनली आपली डेस्टिनी बदलण्याची अर्जन्सी घेऊन. तर जेमिमा रॉड्रिग्स ते काम करू शकेल का जे आतापर्यंत दिल्लीला जमलं नाही, आणि कॅपिटल्सला त्यांची फर्स्ट एव्हर WPL ट्रॉफी जिंकून देऊ शकेल का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला नक्की फॉलो करा.